मी नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 20 मध्ये ड कॅटेगरी ओपन सर्वसाधारण मध्ये लढत आहो आणि माझं चुनाव चिन्ह आहे मशाल. उद्धव बाळासाहेब ठाकरे. मी याच्याकरता लढतो आहे कारण की मी याच्या आधी 97ला मी इथे नगरसेवक होतो आणि त्या नगरसेवक असताना मी जे इथे काम पाहिलं त्यानुसार मी इथे अनेक प्रकारचे कामं केले आणि त्यानंतर जे एक मागची निवडणूक झाली 2017ची, त्यामध्ये मी फक्त 330 मतांना पडलो. पण परिस्थिती अशी आहे या प्रभागाची आणि नागपूर शहराची, एक तर मोकाट कुत्रे यांचा बंदोबस्त होत नाहीये. सुप्रीम कोर्टाचा वारंवार वेगवेगळे आदेश येते. यासाठी जर निवडून आलं तर डॉग हाऊस एक बनवणार मी. जे मोकाट कुत्रे आहे, जे चावते लोकांना, त्या सगळ्या कुत्र्यांकरता एक चांगला डॉग हाऊस बनवायचं आहे. आणि ते डॉग हाऊस जिथे आपलं नागपूर महानगरपालिकेचे 2-3 हजार एकर जागा पडलेली आहे कंपोस्ट डेपोची, त्या कंपोस्ट डेपोमध्ये हा डॉग हाऊस बनू शकते. म्हणून ह्या कुत्र्यांची एक व्यवस्था. दुसरं, पिण्याच्या पाण्याचं तर 24/7 देणार होते भारतीय जनता पक्ष, पण या आमच्या परिसरामध्ये 1.5 ते 2च तास पाणी येते आणि त्यानंतर पाणी येत नाही. आणि हे आज नाही, कितीतरी वर्ष जेव्हापासून OCW आली आहे तेव्हापासून आम्हाला 1.5 आणि 2 तासच मिळते या परिसरामध्ये. कुठे कुठे तर पाणीही नाही येत, अशी अवस्था आहे. त्याकरता OCWनी नियमित पाणी दिलं पाहिजे. पाण्याचा प्रॉब्लेम सोडवायचा आहे. आणि दुसरं, साफसफाईचं इथे इतकं आहे की जागोजागी कचरा पडला राहते, कोणी येत नाही, कोणी पाहत नाही आणि कोणी यावेळेस नगरसेवक नाहीये. हा एक आहे साफसफाईचा विषय. दुसरा आहे, इथे या परिसरामध्ये माझ्या प्रभागामध्ये नागपूर महानगरपालिकेचा एकच दवाखाना आहे आणि तोही फक्त 1-2 तासच उघडते सकाळी. तर यालाही स्वास्थ्याच्या हिशोबाने इथे चांगला दवाखाना निर्माण, डागा हॉस्पिटल ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे हा हॉस्पिटल उभारायचा आहे. आणि ते आहे PWD पाठराबे मोलला. तिथे कॉर्पोरेशनची जागा आहे, मोठ्या प्रमाणात आहे. तिथे आपण हा चांगला दवाखाना उभारू शकतो. त्यासाठी मी प्रयत्न करणारच आहोत. प्लस इथे सगळ्या शाळा बंद झालेल्या आहे. या शाळेसाठी पुन्हा सुरुवात करायची आहे, पण लोक येत नाही आहेत नागपूर महानगरपालिकेच्या शाळेमध्ये. बघ, नागपूर महानगरपालिकेच्या शाळेमध्ये म्हणजे ई रिक्षा चालवणारा व्यक्ती आहे, त्यालाही आपल्या मुलाला कॉन्व्हेंटमध्ये टाकणं पसंत करत, पण नागपूर महानगरपालिकेच्या शाळेमध्ये टाकणं पसंत करत नाही. कारण की त्याला माहित आहे की मी जे कॉर्पोरेशनचं नागपूर महानगरपालिकेचं एज्युकेशन घेतलं त्यामुळे माझी अशी अवस्था की मला ई रिक्षा चालवावं लागते. म्हणून त्याला वाटतं की माझा मुलगा कमीत कमी या लाईनीमध्ये, या धंद्यात नाही आला पाहिजे, तो चांगला शिकला पाहिजे, म्हणून तो कॉन्व्हेंटमध्ये टाकतोय. पण कॉन्व्हेंट न परवडणारं सारखं आहे. म्हणून इथे नागपूर महानगरपालिकेचे जितक्या शाळा बंद पडल्या या प्रभागामध्ये, या पुन्हा सुरू करायचं आहे. आणि त्याचा सीबीएसई पॅटर्नचं एज्युकेशन देण्याचा माझा प्रयत्न राहील. आणि एज्युकेशनमध्ये इथं चांगली क्रांती करायची आहे. MPSC UPSCचं एक जे एक्झाम होते ते मुंबई पुण्याला त्याचे ट्युशन लावावं लागते जर चांगल्या याच्याने पास व्हायचं असेल तर. पण त्याचं पुस्तकही इतकं महाग आहे. तर एक नागपूर महानगरपालिकेतर्फे माझ्या प्रभागात एक असं वाचनालय उघडणार आहोत, त्यामध्ये UPSC MPSC स्टॉप सिलेक्शन बँक रिक्रुटमेंट बोर्ड यांचं सगळ्यांचं तिथं अभ्यास होईल. आणि तिथं एक डिजिटल असं वाचनालय आपण उघडणार आहोत. आणि त्याचप्रमाणे अशा अनेक म्हणजे जी योजना आहे डोक्यात आहे. आणि मी याच्या आधी निवडून आलेलो त्यावेळेस देवेंद्र फडणवीस महापौर होते. चांगला एक अनुभव आहे मला. आणि चांगल्या क्वालिटीचे रस्ते देऊ आपण, चांगल्या क्वालिटीने, म्हणजे साफसफाईवाले जी कंपनी करते आहे त्याकडे कोणाचा वॉच नाहीये, तिथं आपण वाच देऊ आणि जास्त चांगलं साफसफाई, हे सगळ्या प्रकारचे कामं करण्याचा मी प्रयत्न करणार. आपण काय सांगाल की आपल्यावर जनतेने खूप विश्वास दाखवलेला आहे, जनता आपल्यावर प्रेम करते, त्यांचे आपण आश्वासन कसे पूर्ण कराल? निवडून आल्याशिवाय आश्वासन पूर्ण होऊ शकत नाही. कारण की कोरमचा बाहेर राहील, मैदानचा बाहेर राहील तर गोल मारता येणार नाही. मैदानचा आतमध्ये राहू तर गोल मारू. आणि जे लोकांनी ज्या भरोशाने मला जे मतदान करेल आणि याच्या आधीही विश्वास दाखवला लोकांनी, त्यांचा मी खरं उतरलेलो आहो. पुन्हा यावेळेस आता वाढतं वय आणि मी तर जेव्हा निवडून आलं असं वाटलं मी लहानपणी निवडून आलो. मी तेव्हा 32 वर्षाचा होतो.
मग त्यावेळेस एवढं काही कळत नव्हतं, तरी पण एक नाव तिथं मी शिवसेनेचं हाऊसमध्ये चालवत होतो. आणि आता तर वयाच्या नुसार सगळं अनुभव आलेला आहे. या वयाच्या अनुभवामुळे सगळ्या गोष्टी कशा नागपूर महानगरचा फायला राहते, कुठे काका क्युरी राहते, कुठं कोण अधिकारी का बदमाशी करते, ह्या सगळ्या गोष्टी मी 32 वर्षाच्या वयाचा असताना मी सगळं तिथं शिकलेलं. पण त्यानंतर मला चान्स नाही मिळाला. मागच्या वेळेस मिळाला होता चान्स, पण मी 200-300 मतांनी पडल्यामुळं ते राहून गेलं. पण पुन्हा एक वेळा संधी देईल तर त्या संधीचं मी सोनं करण्याचा प्रयत्न करणार. मग आपल्या प्रभागामध्ये कुठली अशी कामं रखडलेली आहेत? इथं संत गोरबा काका एक समाज मंदिर आहे, मी संजय निरुपम यांच्या फंडातून आणलेला होता. तिथं 3 लाखाचं काम झालं. त्यानंतर 28 वर्ष झाले त्याचं अजूनपर्यंत अनकम्प्लीट काम कंप्लीट करू शकले नाही. मग इथले आमदार 15 वर्ष होते, त्यांनी पण तिथले कुंभार समाजाचे लोक 150 वेळा गेले असेल, पण त्यांनी काय केलं नाही. मग त्यानंतर जितके नगरसेवक आले त्यांनी काही नाही केलं. शेवटी आता त्यांना वाटलं ज्यांनी उद्घाटन केलं तेच कम्प्लीट करल, म्हणजे मी माझ्या हातावर ते उभारलेलं होतं, ते अनकम्प्लीट काम ते कम्प्लीट करायचं आहे. मग गार्डन मी व्यवस्थिशीर बनवायचं आहे. गार्डनच्या समोर बघा सगळं गंदगी राहते, तिथं नाला ओपन आहे, तिथं शौचालयामध्ये प्रॉब्लेम आहे. ह्या सगळ्या गोष्टी गार्डन सहित, गार्डन झालं, संत गोरबा कुंभार काका झालं, तिथं सभागृह झाला तो एक आहे. अशा अनेक प्रकारचे रखडलेले, त्यांना आपल्याला काम कम्प्लीट निवडून आल्यानंतर आपण करणार आहोत. निवडणुकीच्या अनुषंगाने आपण जनतेला, आपल्या प्रभागाच्या जनतेला काय असं संदेश द्याल, आव्हान कराल? सर, येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपण आपल्या प्रभागाच्या जनतेला काय संदेश द्याल, काय आव्हान कराल? आव्हान म्हणजे माझं हेच आहे की बघा, एज्युकेशन मस्ट आहे. मोठा माणूस बनायचा, एज्युकेशन पाहिजे, चांगला बिझनेस करायचा, एज्युकेशन पाहिजे, आणि चांगलं नोकरी करायचं असेल तर एज्युकेशन पाहिजे. म्हणून हा खालचा जो स्ट्रक्चर आहे हाच महत्वाचा आहे. म्हणून एज्युकेशनसाठी आपण इथून आपले मुलं IIT कशी जाईल, JEE मेन्स पासआउट कसे होईल, नीट्स एक्झाम कसे पासआउट होईल, त्याकरिता एज्युकेशनचं स्ट्रक्चर महत्वाचं आहे. म्हणून सगळ्यात सुरुवाती मी एज्युकेशनवरतीच चांगलं भर देणार आहोत. हे रस्ते तर मी करणार आहोत, मला अनुभवी आहे. पण एज्युकेशन जे शाळाच बंद केली ते शाळा पुन्हा सुरू करून एज्युकेशन CBSE पॅटर्नचे शिकवायचं आहे. आणि स्टेट बोर्डाचं एज्युकेशन हे स्लो पाहिजे नाही, त्याचा काही अर्थ नाही. ऑल इंडिया लेवलच्या कॉम्पिटिशन मध्ये स्टेट गव्हर्नमेंटवाला जो मेरिट स्टुडंट बी असेल 10वी मध्ये, तो बी तिथं फेस करत नाही आणि तोही तिथे पासआउट होत नाही. म्हणून एज्युकेशन सगळ्या आयुष्याचं पूर्ण भार आहे एज्युकेशनवर. ज्याचं एज्युकेशन चांगलं झालं त्याची जिंदगी चांगली राहील, त्याची लक्झरी लाईफ राहील. जर एज्युकेशन कोलॅप्स राहिलं तर काही होणार नाही. आणि एज्युकेशन आज इतकं महाग झालंय, सर्वसाधारण लोकांना देणं परवडत नाही. 15,000 20,000 रुपये महिन्यामध्ये रेडीमेडच्या दुकानात काम करणारे, साडीच्या दुकानात काम करणारे, यांच्या मुलाला शिकवायचं म्हटलं तर वर्षाचा एक ॲव्हरेज काढलं तर 5,000 ते 6,000 रुपये खर्च होऊन जाते. त्याची फी झालं, त्याचं ॲटो झालं. याकरिता नागपूर महानगरपालिकेची प्राथमिक एज्युकेशन देण्याची जबाबदारी आहे. आणि ही जबाबदारी पार पाडण्यासाठी आम्ही इथे काम करू. आणि आता बंद पडलेल्या शाळा इथे चांगले सुरू करू. आणि मेन CBSE पॅटर्नचंच एज्युकेशन इथं देण्याचा आपण प्रयत्न करणार.